मुलगी नको हा संताप किती टोकाला जाऊ शकतो याचा धक्कादायक प्रत्यय औरंगाबादच्या बाळापूरमध्ये आला। उजळणी घेत असताना 6 वर्षीय चिमुरडीने 13चा अंक म्हटला नाही म्हणून तिच्या जन्मदात्या बापाने तोंडात कांदा कोंबून तिचा जीव घेतला। तिचा मृत्यू झाल्यानंतर या नराधम बापाने घराशेजारीच तिला पुरूनही टाकलं। 13 हा अंक भारती कुटेसाठी तरी दुर्दैवी ठरलाय। मार एक चापट मारली होती, समजा येत नाही म्हणून तिला एक चापट मारली होती आधी, आणि नंतर एक शिवी देऊन तिला आग कर म्हटले आणि तिच्या तोंडात कांदा कोंबला। आणि तिची आई तिथं बसलेली होती, पण तिच्या आईला ते हे करता आलं नाही, म्हणजे ते कधीच ते मध्ये बोलू द्यायचे नाही वडील। मग त्यांनी पुरून ठेवलं प्रेताला तिच्या नातेवाईकांना वगैरे न कळवता, मुलीच्या आईच्या माहेरच्या नातेवाईकांना न कळवता त्यांनी पुरून टाकलं। आपल्या पोटच्या पोरीची अशी क्रूरपणे हत्या करणाऱ्या राजेश कुटेने याआधीही तिला शेतात सोडून देण्याचा प्रयत्न केला होता। मुलगी झाली म्हणून तिच्या आईला 2 वर्ष माहेरीच ठेवण्यात आलं होतं। आकर बरं म्हणे, तिनं आख्याला धाका मारी द्यायचा, आख्याला त्यानं म्हणे थांब मी कांदा घालतो तुझ्या तोंडात, आणखीन आकर म्हणे, त्यानं कांदा घेतला आणि लगेच तोंडामध्ये खुपशिला। पोरगे व्या केलं 2दा, तर त्यानं आणखीन लांब खुपशिला। तर ती पोरगी बाहेर आली, तोंडाला हात लाईत, त्याने आणखीन दारी आले 2-3 थापडा आणल्या, तो फसला कांदा निघाला नाही, तिने लगेच मान टाकून दिली खाली, हात पाय दिले पुसक सोडून दिली। भारतीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर चिकलठाणा पोलिसांनी राजेशला अटक केली आहे। त्याला पुढे शिक्षाही होईल। मात्र पुरुषी अहमगंडापुढे अशा किती नकोशींचा बळी जाणार हाच प्रश्न आहे। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, औरंगाबाद।